कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मी मैथिली आजीच आहे, तुझी मैथिली आजी। आईशा, केदार काका आजोबा मारत होते ना मला, म्हणून त्यांना पकडलं होतं मी। आईशा, ये आईशा, ये ना, गोष्ट सांगते तुला, ये। बाबा सोड। आईशा नाही, ऐक माझं। मैथिली ईशा, ईशाची मैथिली अशी नाही आहे। दैवी शक्ती आहे ना तुझ्या लेकीमध्ये, होऊनच जाऊ द्या आज दैवी आणि दानवी शक्तीचा आमना सामना। बघूया कोण वरचढ ठरतं ते। दैवी शक्ती असलेली तू, तुझा आत्मा शतग्रीवला भेट द्यायची वेळ आली आता। ये ईशा, रीमा, दोघी माझ्या खोलीत जा, लवकर जा, पळा। ईशा, दारात लावून घ्या। सोडणार नाही मी तिला। तिचा आत्मा हवाय मला। रीमा, ती वर येते, काहीतरी करायला हवं। ताम्रपत्राबद्दल काही कळलं नाही, त्याच्यावरची लिपी कोणालाच कळत नाहीये। ताम्रपत्र, दुसरं अस्त्र सापडलं नाही माझा अंत करायला। ताम्रपत्राने तुम्ही या शतग्रीवचा अंत नाही करू शकत। ती मैथिली आजी जरी दिसत असेल तरी ती मैथिली आजी नाही आहे ईशा। तिच्या जवळ अजिबात नाही जायचं। आपण दोघी फाईट करूया। नाही ईशा, मी करेन एकटी फाईट, तू नको खरंच फाईट। नाही, मी तुला काही होऊ देणार नाही। ते लोक तुला घेऊन गेले होते, परत घेऊन गेले तर दाखवतेस तुम्हाला आता। सर्वेषां मस्तिष्क जडं भवतु। राक्षसी राज्य येणार आहे, या शतग्रीवचं राज्य येणार आहे। वाट बघ आता। ईशा, मला काही झालं तरी चालेल, पण मी तुला आता काहीच नाही होऊन देणार। आपण दोघी मिळून लढूया। तू माझी काळजी घे, मी तुझी काळजी घे। मामा सावकाश। ईशा, रीमा, शतग्रीव कुठे? आम्ही त्यांना वर बेडरूम मध्ये कोंडले। हत्या, आपण दोघी वर जाऊया। नाही रे, तू थांब। नेत्रा, हीच चांगली संधी, आपण आता इथून निघून जाऊया। हो, बरोबर आहे। आपण शतग्रीवचा सामना करू शकत नाही,
आपण जगाच्या पाठीवर कुठेही गेलो तरी शतग्रीव आपल्याला शोधून काढणार. नेत्रा, आपल्याला कुठेतरी सुरक्षित जागा शोधावीच लागेल. नाही अद्वैत, नेत्रा म्हणजे त्या तथ्य आहे. शतग्रीव आपल्या मागे येणारच. पण बाबा, इथून आपण पळून गेलो तर आपल्याला थोडा वेळ मिळेल ना विचार करायला. आपण जाऊया. अशी ती लिपी कोणाला वाचता येत नाहीये. आपण इथून पळूया. त्यातच शहाणपण आहे. हवं तर आपण देवी आईच्या देवळात जाऊया बावशीला. चल नेत्रा. ताम्रपत्र घेऊन जाऊया. देवघरात मी घेऊन. अद्वैत, तन्मय आणि फाल्गुनी हॉस्पिटलमध्ये, त्यांना सुद्धा घ्यावं लागेल. कुठे पळताय? शतग्रीवचा पराभव करणार तुम्ही? मला हरवणार नाही शक्य. कुंकू तरी कुठे तुमच्याकडे? आणि कुंकू असतं तरी काय फरक पडला असता? हा शतग्रीव सर्वशक्तिमान आहे. नाही हरवू शकत तुम्ही त्याला. सगळ्यात आधी या ईशाचा जीव घेणार, मग रीमाचा जीव घेणार, मग नेत्रा आणि मग इंद्राणी. या चौघींचाही जीव गेल्यानंतर तुमच्या सगळ्यांचे जीव जातीलच आपोआप. महाभयंकर असा मृत्यू देणारे या सगळ्यांना. ताम्रपत्र घेतले. चला. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.